नमस्कार मित्रांनो, अति महत्वाची सूचना आहे. सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटी येथे भरती सुरू झालेली आहे. 20/10 रोजी हे PDF आलेलं आहे आणि मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही भरती आहे, पण भरपूर अशी पद आहेत आणि मेडिकल फील्ड तर्फे ही भरती आलेली आहे. आरोग्य खात्यामध्ये ही भरती होणार आहे. भरपूर आरोग्य खात्याच्या जागा आहे. पगार पण भरपूर असा दिला जाणार आहे. तर मित्रांनो बरेच जण म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं पद नको, पण मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2005 मध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. तसे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये बरेच कर्मचारी काम करत आहेत आणि आता त्याचा GR पण आलेला आहे की 10 वर्ष जर तुम्ही पूर्ण सर्व्हिस करत आहात तर तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे. ते तर आता ते नंतरचा विषय आहे, परमनंट आपण होणार का नाही. पण मित्रांनो पगार चांगला आहे आणि बरेचसे गरजू असतात ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ प्रसिद्ध करत आहे. तर मित्रांनो आवर्जून व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. भरपूर असे पद आहेत, भरपूर असं पगार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे आणि भरपूर जणांना याचा फायदा होणार आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच आहे की भरपूर जास्तीचे पद आहेत आणि पगारही भरपूर आहे. तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे सिंधुदुर्ग येथे अर्ज मागवण्यात येत आहे. मित्रांनो विशेष म्हणजे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो पुढचा व्हिडिओ जो येईल तो लवकरच तुम्हाला मिळेल, म्हणून सबस्क्राईब करा हा शब्द वापरावा लागतो. आणि व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघा. त्याचमध्ये तुम्हाला जर काही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काही प्रश्न असतील तर विचारा आणि काही पदाविषयी असेल तर विचारा. तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला प्रश्न विचारायचं काही गरजच पडणार नाही. पण जर काय कुठं माझं राहिलं असेल सांगायचं तर तुम्ही विचारू शकता, त्या प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करील. तर मित्रांनो चला भरती कशी आहे त्याविषयी आपण बोलू. भरपूर असे पद आहेत बघा. वैद्यकीय अधिकारी पासून ANM पर्यंत पदे भरली जाणार आहेत आणि पगार पण भरपूर दिला जाणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि थोडे दिवस राहिलेले आहे, म्हणजे 24 तारीख लास्ट आहे तुम्हाला. तसं तर 4 तारखेपर्यंत आहे, पण पदानुसार त्यांनी बोलवलेलं आहे. त्यामुळं 24 तारखेपर्यंत ज्या पदांना बोलवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर हा व्हिडिओ शेअर करशाल मित्रमैत्रिणींना तर कोणाचाही फायदा होऊ शकतो. तर एवढंच सांगायचं होतं. आता व्हिडिओ विषयी माहिती घेऊया आपण. बघा मित्रांनो NRHM तर्फे भरती आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS 2 आणि अति विशेष तज्ञ सुपर स्पेशलिस्ट यासाठी, आणि खाली पण भरपूर जागा आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी आयुष तर्फे ही पदभरती केली जाणार आहे. अनुजातीचं पद 1 आहे आणि मानधन त्यांना देण्यात येणार आहे 30,000 रुपये. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी 2 त्यांना देण्यात येणार आहे 60,000 रुपये. पदे पण भरपूर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. वैद्यकीय अधिकारी फर्स्ट फेज 1 ला 30,000 रुपये आहे, पण पद 1च आहे. पण वैद्यकीय अधिकारी 2 फेज 2 MBBS असणं, त्यामध्ये भरपूर अशी पद आहेत. जवळपास बघा मित्रांनो 4 आणि 2 आणि हे खालचे. त्याचप्रमाणे राखीव 5 पद जाती मध्ये आहे आणि याप्रमाणे भरपूर जातीविषयी पद आहेत. आणि पूर्ण एवढं बारीकीने व्हिडिओ सांगायचा म्हटलं तर वेळ पुरत नाही मित्रांनो, त्यामुळे मी मेन मुद्दे सांगत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता अतिविशेष तज्ञाचं पण इथं 3 पद दिलेले आहे आणि 25,000 पगार आहे. चला तर आपण पुढचा व्हिडिओ बघूया काय आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं हे बघा मित्रांनो, स्पेशलिस्ट IPS OBGY सोनोग्राफी साठी आहे. यामध्ये पण भरपूर असे पद आहेत. राखीव जाती बघा, अनुजातीचे 5 आहेत, जमातीचे 3 आहेत. त्याचप्रमाणे विज भज 1 विमा 1 7 याप्रमाणे हे पद आहेत आणि 75,000 रुपये पगार आहे. यामुळे मी सांगितलं की पूर्ण व्हिडिओ बघा, भरपूर असे पद आहेत. चला तर बघूया पुढे काय आहे. फिजिओलॉजिस्ट 2 पदे, ऑर्थोपेडिक्स 2 पदे, याप्रमाणे यामध्ये पदे भरली
घेतली जाणार आहे. पुढे बघूया, कार्यक्रम व्यवस्थापक आहे आणि ते पण जमाती अनुजमाती 1 वीज 1 याप्रमाणे 35,000 रुपये पगार आहे. बघा मित्रांनो, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा. 35,000 रुपये पेमेंट आहे. 7 पदे आहे BPHU चे. त्याचप्रमाणे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट साठी आहे आणि 35,000 रुपये पगार आहे. इथं पण बघा मित्रांनो, स्पेशलिस्ट आहे DIC MA फिजिओलॉजी, त्यांचे पण 2 पद आहेत आणि 30,000 रुपये वेतन आहे. आणि बघू शकता तुम्ही, सामाजिक कार्यकर्ता NMHP 1 पद आहे, यांना पण 28,000 रुपये प्रमाणे पेमेंट आहे. ऑडिओलॉजिस्ट 1 पद आहे, त्यांना पण 25,000 पगार आहे. फिजिओथेरपिस्टचा पण 3 पद आहेत आणि पेमेंट बघूया आपण किती आहे त्यांना. याप्रमाणे मित्रांनो 20,000 त्यांना पेमेंट आहे. पुढे बघू शकता तुम्ही, TB युनिट साठी 1 पर्यवेक्षक पाहिजे आहे आणि INTCP 1 पद आहे आणि 20,000 रुपये पेमेंट आहे. त्याप्रमाणे बघा मित्रांनो, इथं पण आहे RNTCPचं आणि अनुजमातीचं 1 पद आहे आणि 20,000 रुपये पेमेंट आहे. याप्रमाणे मित्रांनो हा व्हिडिओ आहे, पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. पूर्ण PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे. व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच अर्ज करा. बघा मित्रांनो, इथं पुन्हा पद दिलेले आहेत. हे पद पण महत्वाचे आहे. आशा योजना यातर्फे हे पद आहे. कार्यक्रम समन्वयक आशा योजना MSW असणं आवश्यक आहे. 1 पद आहे आणि त्यांना वेतन आहे 20,000 रुपये. याप्रमाणे बघू शकता तुम्ही, 20,000 रुपये वेतन आहे आशा योजना यासाठी. आणि त्याचप्रमाणे पुढे आहे मित्रांनो, कार्यक्रम व्यवस्थापक 1 पद आहे, 18,000 रुपये वेतन आहे. लेखापाल बघू शकता तुम्ही, लेखापालचं पण पद आहे. त्याचप्रमाणे 1 पद आहे. आरोग्य सेविका ANM. बऱ्याच मैत्रिणींनी ANM GNM केलेलं असतं. ANM पदासाठी पण यामध्ये भरपूर असे पद दिले गेलेले आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि 7 पद आहेत आणि 18,000 रुपये वेतन आहे. हे महत्वाचं आहे. ANM पद झालेल्यांना डिप्लोमा पाहिजे 18 महिन्याचा फक्त आणि 18,000 रुपये वेतन आहे. निमवैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी, कुष्ठरोगासाठी पण 1 पद आहे आणि 17,000 रुपये पगार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता गट प्रवर्तक. आता आशा योजनातर्फे गट प्रवर्तक निवडली जाते. त्या पदासाठी आपण सुपरवायझर हा शब्द पण वापरू शकतो. या पदासाठी पण 21 ते 38 वर्ष वय असणं महत्वाचं आहे आणि 9,250 रुपये त्यांना पेमेंट आहे, तुम्ही बघू शकता. याचप्रमाणे मित्रांनो अटी आणि शर्ती दिलेल्या आहे. त्याचप्रमाणे यामध्ये महत्वाचं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, उपरोक्त पदासाठी सामाजिक प्रवर्तक इच्छुक उमेदवारांनी, बघा तुम्ही, इच्छुक उमेदवारांनी किती तारखेपर्यंत, तर 24/10/25, बघा मित्रांनो 24/10/25 ते 4/11/25 या रोजीपर्यंत भेट द्यायची आहे, सकाळी 10:30 ते 5:30 या वेळेमध्ये. मित्रांनो हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. 24/10/11 आणि 25 आणि 4/11/25 या रोजी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे भेट द्यायची आहे त्या संकेतस्थळाला जाऊन. आणि मित्रांनो तुम्हाला पत्ता आहे, हे बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग, मुक्काम पोस्ट औरोस, तालुका कन्नड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे तुम्हाला अधिकारी यांना भेट द्यायची आहे. तर महत्वाचं आहे, पूर्ण व्हिडिओ बघा आणि गरजूंपर्यंत पोहोचवा आणि अर्ज करा. तर बघा मित्रांनो, पूर्ण अटी आणि शर्ती आहे. पूर्ण PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे. 16/10 ही माहिती प्रसारित झालेली आहे. तर गरजूंनी नक्कीच अर्ज करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.